स्वामी समर्थ। नमस्कार मैत्रिणींनो, आपल्याला नवीन वर्षाच्या व मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। आपण या भागात भोगी या सणाविषयी माहिती जाणून घेऊया। भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येतो। भोगी हा उपभोगाचा सण आहे। पौराणिक कथांनुसार भोगीचा उत्सव पाऊस आणि ढगांचा देव भगवान इंद्र यांना समर्पित आहे। या दिवशी शेतकरी इंद्रदेवाची पूजा करून भूमीला समृद्धी, संपत्ती आणि चांगल्या पावसाचे आशीर्वाद मागतात। याशिवाय शेतकरी या दिवशी त्यांच्या नांगराची आणि शेती उपकरणांची पूजा करतात। असे म्हणतात की न खाई भोगी तो सदा रोगी, म्हणजे याचा अर्थ असा की ज्याने भोगीच्या दिवशी जेवण केले नाही तो नेहमी आजारी राहील। कारण भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण असतो। या दिवशी सकाळी आपल्या घरचं आवरून घराभोवतालचा परिसर स्वच्छ करून दारासमोर रांगोळी काढावी। घरातील सर्वांनी अभ्यंग स्नान करून नवीन कपडे परिधान करावे। महिलांनी नवीन अलंकार धारण करावे। सासरच्या मुली भोगीचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी माहेरी येतात। कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन भोगीचा आनंदोत्सव साजरा करतात। दुपारी जेवणाचा बेतही खास असतो। या दिवशी मिक्स भाजी केली जाते। ती कशी तर तीळ लावलेल्या भाकऱ्या, लोणी, पापड, भरीत, चटणी आणि खमंग खिचडी असा लज्जतदार बेत आखलेला असतो। प्रथम या पदार्थाचा देवाला नैवेद्य दाखवून सर्वजण एकत्र जेवायला बसतात। या दिवशी करण्यात येणाऱ्या भोगीची भाजी ही खूपच पौष्टिक असते। हिवाळ्यात सर्व प्रकारच्या भाज्या येतात। शेताला नवीन बहार आलेला असतो। वांग्या बटाट्याच्या जोडीला हिरवागार घेवडा, पापडी, हरभऱ्याचे हिरवेगार दाणे, कोणफळ, लाल चुटूक गाजरे, भुईमुगाच्या शेंगा आणि इतर सर्व प्रकारच्या शेंगा यांच्या भेसळ भाजीला भोगीची भाजी म्हणतात। त्यामुळे या काळात भोगीची भाजी आणि तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकऱ्या याचा आस्वाद घेतला जातो। या पदार्थांमधून आपल्याला उष्णता मिळते, म्हणून शरीर पुन्हा वर्षभर काम करण्यास सज्ज होते। संपूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो। या सणाला देशभरात वेगवेगळी नावे दिली आहेत। तामिळनाडूत हा सण पोंगल, तर आसाममध्ये भोगली बिहू या नावाने ओळखला जातो। पंजाबमध्ये लोहिरी, तर राजस्थानमध्ये उत्तरावण म्हणून साजरा केला जातो। माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। पुन्हा भेटू पुढील भागात। असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना व नातलगांना शेअर करा।